नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आता तुम्ही रिव्हिजनच्या तयारीला लागला असाल. आजपर्यंत जे काय वाचलंय तर त्याच्या आता रिव्हिजन करण्याच्या टप्प्यात तुम्ही पोहोचला असाल. कंबाईन गट ब, क पूर्व आणि मुख्य, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इव्हन UPSC पूर्व परीक्षा या परीक्षांच्या दृष्टीनं पॉलिटीच्या परीक्षाभिमुख परिपूर्ण अभ्यासासाठी आपण एक पुस्तक रिलीज केलं होतं. तर हे आहे पॉलिटी PYQ पल्स. MPSCच्या पूर्व आणि मुख्य, याशिवाय कंबाईन पूर्व आणि मुख्य. याच्यापेक्षा MPSC ज्या काही परीक्षा घेते त्या सर्व परीक्षातल्या पूर्व आणि मुख्य परीक्षातील प्रश्नांचं एकत्रित संकलन म्हणजे हे पॉलिटी PYQ पल्स आहे. म्हणजे मागील 15 वर्षातील 2011 ते 2025 पर्यंतच्या सर्व पॉलिटीच्या प्रश्नांचं अगदी एकत्रितपणे संकलन या पुस्तकाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जर का या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया, पंचायती राज इन्फो चार्ट्स अशा 3 घटकांच्या माध्यमातून या पृष्ठांची रचना केलेली आहे. याचबरोबर 2011 ते 2025 पर्यंतच्या MPSCने ज्या काही परीक्षा घेतलेल्या आहेत, कोणत्याही असू द्या, अगदी डिपार्टमेंटल परीक्षा, त्या सर्व PYQचं पूर्व आणि मुख्य परीक्षेतील प्रश्नांचं याच्यामध्ये तुम्हाला समावेश केलेला आहे. पॉलिटीच्या 67 उपघटकांवरील 3000+ प्रश्न आधारित वन लाईन स्टेटमेंटचा समावेश या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला एकत्रितपणे मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक टॉपिकच्या शेवटी संभाव्य अभ्यास घटकांची माहिती सुद्धा दिलेली आहे. म्हणजेच काय, प्रिडिक्शन. म्हणजे सपोज तुम्ही राज्यपालाचा अभ्यास करताय तर यावर्षी राज्यपालावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल तर याची माहिती सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून शेवटी देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे प्रत्येक टॉपिकच्या शेवटी. याचबरोबर राज्यघटनेतील सर्व भाग, परिशिष्ट आणि कलमांचा एकत्रितपणे समावेश पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला वाचायला मिळेल. याशिवाय QR कोडच्या माध्यमातून प्रत्येक अभ्यास घटकाचं एक परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारं लेक्चर सुद्धा युट्यूबवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, अगदी मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि पॉलिटीच्या अभ्यासाची चौकट जपणारं सध्या मार्केटमधलं हे एकमेव पुस्तक आहे की ज्याचं नाव आहे पॉलिटी PYQ पल्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी इथं काय म्हटलंय, वन लाईन स्वरूपात, वन लाईनर नव्हे. म्हणजे प्रश्नातली जी पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत तर ती एकत्रितपणे मांडलेली आहेत. म्हणजे हे असं फक्त याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न नाही पाहायला मिळत, याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह स्टेटमेंट पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, आता त्यांनी प्रश्न असा विचारला की सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी, 2 आहे नितीन गडकरी, 3 आहे अमित शहा, 4 आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर काय आहे, नरेंद्र मोदी. तर पहिलं स्टेटमेंट असं आहे की सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मग नितीन गडकरी कोण आहेत, रस्ते व जहाज बांधणी मंत्रालयाचे ते मंत्री आहेत. अमित शहा कोण आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री आहेत. असे 3 स्टेटमेंट तुम्हाला एकाखाली एक दिलेले आहेत. त्याच्यामुळं एका प्रश्नाची तर तयारी तुमची होणारच आहे. याशिवाय जर का त्या 3 ऑप्शनवरती भविष्यात प्रश्न बनला तर त्याचं सुद्धा अभ्यास साहित्य या पुस्तकात तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी असं विचारले की खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत राज्याचे कार्यकारी अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत. 154 आहे, 152 आहे, 163 आहे आणि 167 आहे. तुम्हाला माहिती आहे 154 याचं उत्तर आहे. मग 167 मध्ये काय म्हटलंय, मुख्यमंत्र्याचे कर्तव्य म्हटलंय. 152 मध्ये काय सांगितलंय तर 152 मध्ये त्यांनी राज्याची व्याख्या सांगितली. असे जे 3 ऑप्शन चुकीचे आहेत तर ते चुकीचे ऑप्शन बरोबर करून या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजेच काय, पॉलिटीची परीक्षाभिमुख परिपूर्ण रिव्हिजन परीक्षेला जाण्याच्या अगोदर जर का तुम्हाला करायचे असेल तर हे पुस्तक त्याच्यासाठी बेस्ट सोर्स आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा प्रत्येक चॅप्टरच्या शेजारी तुम्हाला एक QR कोड दिलाय. आता बघा, हा राज्याचा महाधिवक्त्याचा चॅप्टर आहे आणि इथं तुम्हाला एक QR कोड दिलेला दिसतोय. आता हा QR कोड जर का तुम्ही तुमच्या मोबाईलवरून स्कॅन केला तर हा QR कोड तुम्हाला युट्यूबला घेऊन जातो आणि राज्याच्या महाधिवक्त्याशी संबंधित एक लेक्चर तुम्हाला युट्यूबमध्ये फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल, हे लक्षात ठेवा. तर अगदी मी असं म्हणेन की महाराष्ट्रातलं पहिलं डिजिटली एनेबल्ड पुस्तक जे आहे तर ह्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकातून परीक्षेला प्रश्न येत आहेत का तर त्याचं उत्तर तुम्हाला इथं दिसेल. गट क मुख्य परीक्षा 2024 मधली जी 2024 मध्ये पार पडली, 25 मध्ये पार पडली, तर 15 पैकी 14 प्रश्न याच पुस्तकातून आहेत. MPSC प्रिलिम्स 2025 जी नोव्हेंबर मध्ये पार पडली, 15 पैकी 12 प्रश्नांचा थेट संदर्भ आणि राहिलेल्या 3 प्रश्नांचा इनडायरेक्टली संदर्भ या पुस्तकातून आहे. गट ब पूर्व परीक्षा की जी 4 जानेवारीला पार पडली, 15 पैकी 14 प्रश्न या पुस्तकातून आहेत. आणि गट क पूर्व परीक्षा जी 11 जानेवारीला पार पडली तर 15 पैकी 14 प्रश्न या पुस्तकातून आहेत. याचे सगळे व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत.
तर उगाच नाही, मी मनाचं काय सांगत नाही. हे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आणि आपल्या पुस्तकातलं पान नंबर याची सांगड घालून तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिले. एकदा क्रॉस चेक करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ह्या सगळ्या 4 परीक्षामध्ये आलेले प्रश्न आणि आपल्या पुस्तकातली माहिती हे एकत्रितपणे तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे याच्यात काही नंतर बदल तर करू शकणार नाही ना, व्हिडिओमध्ये किंवा नोट्समध्ये किंवा टेलिग्रामच्या पोस्टमध्ये बदल केला जाऊ शकतो. पुस्तक एकदा प्रिंट झालं, परीक्षा झालं, कसं काय त्याच्यात बदल करणार? तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इतर एकत्रितपणे मांडून दिलेल्या आहेत. पुस्तकाच्या शेवटी आपण काय केले, 30 पेक्षा जास्त इन्फो चार्ट्स दिले. त्याच्यामध्ये आजपर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त असतील, भारताचे सरन्यायाधीश असतील, संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक बॉडीज असतील, याशिवाय सगळे भाग, सगळे परिशिष्ट, सगळी कलम एकत्रितपणे या पुस्तकाच्या शेवटी अशी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत. याशिवाय लेटेस्ट आणि महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून शेवटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुस्तक छोटं जरी असलं तरी खूप सारा कंटेंट तुम्हाला एकत्रितपणे मांडून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे. त्याच्यामुळं पॉलिटीची रिव्हिजन तुम्हाला कमी वेळात करायची असेल, मी म्हणतो ही 200 पानं आहेत, 2-3 तास खूप झाले 200 पानं वाचायला, कारण हे सगळे PYQचं कंपायलेशन आहे आणि त्याला थोडासा एक्स्ट्रा माहितीचा जोड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी इन्फो चार्ट्स आहेत. पंचायत राज बद्दल सुद्धा व्यवस्थितपणे माहिती दिली. म्हणजे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, कंबाईनच्या दृष्टीने 73वी घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे, राज्यसेवेच्या दृष्टीने दोन्ही घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या आहेत. बरोबर. आता राज्यसेवेची प्रिलिम्स आहे, UPSCची प्रिलिम्स आहे, कंबाईन ग्रुप C ची मेन्स आहे आणि प्रिलिम सुद्धा आहे. तर अशा सर्व आगामी परीक्षांसाठी पॉलिटीच्या अभ्यासासाठी एकमेव दर्जेदार संदर्भ स्रोत सध्या हे पॉलिटी PYQ पल्स पुस्तक सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जर का हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देतो. महाराष्ट्रातल्या सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे हे पुस्तक सध्या उपलब्ध झालेलं आहे. जर का तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा पुण्यात अभ्यास करत असाल तर हे पुस्तक तुम्हाला पुण्यातले जे महत्त्वाचे बुक स्टोर्स आहेत, ABCत आहे, सदाशिव पेठेत आहे, नवी पेठेत आहे, बरोबर, तर या सर्व ठिकाणी हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. किंमत कमी आहे, कंटेंट खूप दर्जेदार आहे आणि परीक्षाभिमुख परिपूर्ण रचना केलेली आहे. त्याच्यामुळं पॉलिटीला याच्या बाहेर आता रिव्हिजनसाठी तुम्हाला एक शब्दही वाचण्याची गरज पडणार नाही असा मला विश्वास आहे. पुस्तकाबद्दल तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन असतील तर त्या नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. पॉलिटी बाय वैभव शिवडे नावाचा माझा टेलिग्रामचा चॅनल आहे. इतर गोष्टी तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. याशिवाय माझा कॉन्टॅक्ट नंबरही आहे, त्याच्यावरती तुम्ही मला संपर्क साधून तुमच्या प्रतिक्रिया किंवा पुस्तकाबद्दलचं तुमचं मत, फीडबॅक माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. पॉलिटी अजून सोपा करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक किंवा दीपस्तंभ ठरेल असाही मला विश्वास आहे. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. बाकी तुमचे डाऊट्स कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा, त्याला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.